नमस्कार मंडळी. आज आपण लिंबाचं उपवासाला चालणारं लोणचं करूया. आंबट, गोड, तिखट चवीचं. इथे लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. इथे मी 200 ग्रॅम लिंब घेतलेली आहेत. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि 2 दिवस मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. दिवसातून 1-2 वेळा हलवून घ्यायचं आहे. आता 2 दिवसानंतर आपण पाहूयात, लिंब छान मुरलेली आहेत. आता आपण लगेचच लोणचं घालायला घ्यायचं आहे. त्यामध्ये इथे मी काश्मीरी मिरची पावडर, लाल तिखट, मीठ आणि गूळ घालणार आहे. इथे मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि पाव वाटी साखर घालणार आहे. तुम्ही हवं असल्यास नुसता गूळ घातलात तरी चालेल. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असा छान असा रंग आलेला आहे लिंबाच्या लोणच्याला. आता पुन्हा साखर विरघळण्यासाठी, गूळ विरघळण्यासाठी 1 दिवस झाकून ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मस्त आपला गूळ विरघळलेला आहे. छान आपलं रसरशीत असं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. काचेच्या बरणीत भरून मुरल्यावर खायला घ्यायचं.